आता पेट्रोलचा खर्च विसरा, घरी आणा इलेक्ट्रिक स्टायलिस्ट इलेक्ट्रिक गाडी। 100% भारतीय बनावटीची इलेक्ट्रिक्स ईव्ही इलेक्ट्रिक गाडी आता उपलब्ध। 5 वर्षांची वॉरंटी, आकर्षक कलर्स आणि स्पोर्ट्स डिझाइन। एकदा चार्ज करा आणि 100 ते 140 किलोमीटर पर्यंत रेंज। अत्याधुनिक सर्व्हिस सुविधा, लोन सुविधा सुद्धा उपलब्ध। आजच भेट द्या साई मोटर्स, किसान चौक, इचलकरंजी। संपर्क 93 73 27 57 52 किंवा 0230 299 77 66। नो पेट्रोल नो टेन्शन, इलेक्ट्रिकचा स्मार्ट पर्याय। इचलकरंजी शहरातल्या तांबेमाळ परिसरात असलेल्या महापालिकेच्या शाळेच्या मैदानात एका खासगी शाळा चालकानं पावसाळ्यात चिखल होतो असं कारण काढत मैदानात मोठ्या प्रमाणात मुरुम टाकल्यानं सर्व खेळाडूंनी त्याला तीव्र विरोध करत हे मैदान फक्त आणि फक्त खेळण्यासाठीच वापरण्यात यावं। या ठिकाणी सराव करणाऱ्या खेळाडूंनी विविध स्पर्धा खेळून शहराचं नावलौकिक केलंय। मात्र सध्या घडत असलेल्या प्रकारामुळे सरावात अडचण निर्माण होत असल्याची व्यथा मांडली। या मैदानात गेल्या कित्येक वर्षांपासून खो खो, कबड्डी आणि फुटबॉल खेळणारे खेळाडू सराव करतायत। या ठिकाणी खेळत असलेल्या खेळाडूंनी विविध ठिकाणी स्पर्धा खेळून शहराचं नाव लौकिक केलंय। मात्र गेल्या 4 ते 5 वर्षांपूर्वी त्या ठिकाणी असलेली एक इमारत खाजगी शाळा चालकाला भाडेतत्वावर दिली गेली आहे। त्या व्यक्तीनं आपलं राजकीय वजन वापरून शाळेच्या मैदानात पावसाचं पाणी साचत असल्याचं कारण काढून मोठ्या प्रमाणात भर घालण्याचा घाट घातलाय। गेल्या वर्षी देखील असाच प्रयत्न करत मैदानातून शाळेच्या प्रवेशद्वारापर्यंत डांबरी रस्ता करण्याचा घाट घातला होता। त्यावेळी सर्व खेळाडूंनी विरोध करत महापालिकेला निवेदन देत आंदोलन करून तो डाव मोडीत काढला। त्यानंतर नेहमीप्रमाणे खेळाचा सराव करायला सुरुवात केली। मात्र सध्या पावसाळा सुरू होताच पुन्हा या मैदानात मोठ्या प्रमाणावर भर टाकायला सुरुवात केली। त्यानंतर फुटबॉल खेळाडूंनी याला तीव्र विरोध करत काम बंद करायला सांगितलं। शहरात खेळाडूंनी सराव करण्यासाठी एक मोठं मैदान आहे, मात्र त्याच मैदानात असे प्रकार घडत असतील तर खेळाडूंनी सराव करायचा कुठं, असा प्रश्न सर्व खेळाडूंसमोर उपस्थित होतोय। या ठिकाणी श्रीमंत घराण्यातील मुलं शाळा शिकण्यासाठी आहेत। दरम्यान खेळाडूंचा सराव सुरू असताना मुलांना शाळेत सोडायला त्यांचे पालक आपली 4 चाकी घेऊन थेट मैदानातून शाळेच्या प्रवेशद्वारापर्यंत येत आहेत। त्यामुळे सर्वत्र मैदानाची दुरावस्था होत असल्याचं निदर्शनाला येतंय। त्यामुळे आज खेळाडूंनी तीव्र विरोध करत या प्रभागातील नगरसेवक संतोष शेळके, नागेश पाटील, गणेश पाटील, पैलवान अमृतमामा भोसले आणि योगेश पाटील यांना बोलवून त्यांना घेराव घालत खेळाडूंनी त्यांच्या व्यथा सांगितल्या। त्यानंतर सर्व लोकप्रतिनिधींनी मैदानात टाकण्यात आलेला मुरुम काढून घेण्याचं आश्वासन दिलं। तसंच खेळाडूंच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हे मैदान असून या ठिकाणी कोणालाही मैदानाचा गैरवापर करू देणार नाही असं आश्वासन दिलं।